विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा चॅप्टर नंबर 15 स्टॅटिस्टिक. त्याचा प्रॅक्टिस सेट आहे 54. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे द डेली रेनफॉल फॉर डे ऑफ अ वीक इन अ सर्टन सिटी इज गिवन इन मिलीमीटर. फाइंड द ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक. तर इथे ॲव्हरेज रेनफॉलचे काही नंबर्स दिलेले आहेत. 9, 11, 8, 20, 10, 16 आणि 12 म्हणजे वीकली पर डे किती पाऊस झालेला आहे ते इथे दिलेलं आहे. चला तर मग आता आपण हे सॉल्व करूया. ॲव्हरेज रेनफॉल is equals to sum of rainfall for each day upon total day. ओके, आता जे टोटल हा वीकचा जो पाऊस पडला आहे ते आपण इथे घेऊया. 9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12 अपॉन टोटल डे किती होतात हे 7. ओके, मग यांची टोटल येते सर्वांची 86/7. मग 7ने 86ला डिवाईड करायचं आहे. मग इथे 7 × 1 = 7, 7 × 1 = 7. ओके, इथे 1 उरतो. 7 × 2 = किती होतात 14. इथे परत 2 उरतात आणि इथे मग आपण डेसिमल पॉईंट घेऊया, इथे 0 घेऊया. मग किती होतात 7 × 2 = 14 येतात. परत 2 येईल. इथे 6 उरतात. इथे आपण परत 0 घेऊया. इथे परत 7 × 8 = 56. 7 × 8 = 56 येतात. इथे परत 4 उरतात आणि इथे परत 0 येतो. मग इथे येतात 7 × 5 = 35. परत इथे 5 उरतात आणि मग आपण इथे परत 0 घेतो आणि 7 × 7 = किती येतात 49 येतात. मग इथे 1 उरतो. ठीक आहे. मग इथे आपण 0 घेतल्यानंतर परत हा जो आपला भागाकार आहे तो काय होणार आहे रिपीट होणार आहे. म्हणून आपण इथे स्टॉप होऊन जा आणि याचं फायनल आन्सर येतं 12.2857. ओके, मग इथे येईल देअरफॉर ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक is approximately 12.29 millimeter. 12.29 millimeter घेऊया. ठीक आहे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे ड्युरिंग द ॲन्युअल फंक्शन ऑफ अ स्कूल अ वुमन्स सेल्फ हेल्प ग्रुप हॅड सेट अप अ स्नॅक स्टॉल. देअर सेल एव्हरी हवर were worth ₹960, ₹945, ₹983, ₹800, ₹846, ₹970 respectively. What was the average of the hourly sales? ठीक आहे. आपल्याला आता ॲव्हरेज काढायचं आहे. तर मग आपण इथे घेऊया ॲव्हरेज hourly sale equals to total sale upon total number of hour. ओके, मग आता आपण घेऊया टोटल सेल म्हणजे इथे किती रुपयाचं त्यांनी प्रत्येक तासाला विक्री केलेली आहे. मग इथे येईल 960 + 830 + 945 + 800 + 847 + 970. ओके, आणि डिवायडेड बाय 1 2 3 4 5 6. तर हे डिवाइडला 6 येतात. इक्वल्स टू 5352 अपॉन 6. मग 6 × 1 = 6, 6 × 8 = 48.
मग उरतात किती इथे 5 उरतात. परत हा 5 6 8 इथे 5 उरतात. मग 6 9 किती येतात 54. तो 1 उरतो आणि 6 2 12 म्हणजे इथे आन्सर येतं 892 रुपीज. ओके, इथे आन्सर येईल द ॲव्हरेज ऑफ आवरली सेल इज रुपीज 892. ओके, समजलं. आता 3rd नंबरचं एक्झाम्पल आहे द ॲन्युअल रेनफॉल इन विदर्भ इन 5 years इज गिवन बिलो. व्हॉट इज द ॲव्हरेज रेनफॉल फॉर दोज 5 years. ओके, तर 5 yearsचं हे मेजरमेंट दिलं आहे. फर्स्ट इयर आहे 900 mm, सेकंड इयर आहे 650 mm, थर्ड इयर आहे 450 mm, फोर्थ इयर आहे 733 mm आणि फिफ्थ इयर आहे 400 mm. मग इथे आपण घेऊया ॲव्हरेज रेनफॉल इक्वल टू सम ऑफ रेनफॉल फॉर 5 year upon total year equals to 900 plus 650 plus 450 plus 733 plus 400 upon 5 येतात. ठीक आहे, या सर्वांची टोटल येते 3133 अपॉन 5. आता 5 1 जा 5 5 6 जा 30, इथे 1 उरतो. 5 1 जा 5 5 2 जा 10 येतो. इथे परत 3 उरतात. इथे परत 5 6 जा 30, इथे 3 उरतो. इथे येतात 0 घेऊया, इथे डेसिमल पॉईंट येईल 5 6 जा 30 म्हणजे इथे येतं 626.6 येतं mm. आपलं फायनल आन्सर येणार आहे द ॲव्हरेज रेनफॉल फॉर देअरफॉर द ॲव्हरेज रेनफॉल फॉर 5 year is 626.6 mm. ओके, 4th नंबरचं एक्झाम्पल आहे अ फार्मर ब्रॉड सेम सॅक ऑफ ॲनिमल फीड. द वेट ऑफ द सॅक आर गिवन बिलो इन kilograms. व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक. फर्स्ट आहे 49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2 आणि 48.8 हे येतं. मग आपण इथे घेऊया ॲव्हरेज वेट equals to total weight of sack upon number of sack. ओके, आता हे जे दिलं आहे वेट ते आपण सर्व इथे टोटलमध्ये घेऊया. अपॉन टोटल नंबर ऑफ सॅक्स. आता हे किती सॅक्स आहेत टोटल ते डिवाइडला येईल 8 आहेत ते आपण. ठीक आहे, या सर्वांचे टोटल केल्यानंतर 392.2 येते अपॉन 8 येईल. 8ने याला डिवाइड करायचं. 8 4 जा 8 1 जा 8 8 4 जा 32 येतात. ओके, मग इथे किती उरतात 6. बघा 8 1 जा 8 8 4 जा 32. मग इथे किती उरतात 7 8 9 जा 72 आणि आपल्या 72 मधून इथे 3 उरतो. इथे परत आपण 0 घेऊया इथे डेसिमल.
ठीक आहे. हा 3 आणि हा 2 घेतल्यानंतर ते 32 होतात आणि 8 4 जा 32, मग इथे येतात 49.4 kg. ओके, तर मग इथे देअर फॉर आन्सर ॲव्हरेज weight of the sack is 49.4 kgs. ओके, समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा.